नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण भारतीय संविधानावरील महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया. प्रश्न पहिला. विधान अ. भारतीय संविधानात भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आलेली आहेत. विधान ब. मार्गदर्शक तत्त्वांच्या उल्लंघनाविरुद्ध न्यायालयात दाद मागता येत नाही. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3, दोन्ही विधाने बरोबर. आता आपण इतर माहिती पाहू. भारतीय घटनेच्या भाग 4 मधील कलम 36 ते 51 मध्ये मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. त्यापैकी 38 ते 51 या कलमांमध्येच मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश आहे. भारतीय संविधानात मार्गदर्शक तत्त्वांची संकल्पना आयरिश घटनेवरून घेतली आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा ऐका. भारतीय संविधानात मार्गदर्शक तत्त्वांची संकल्पना आयरिश घटनेवरून घेतली आहे. मार्गदर्शक तत्त्वांवर भावनांची खरी केराची टोपली अशी टी. कृष्णमाचारी यांनी टीका केली आहे. प्रश्न दुसरा. खालील विधानांपैकी चुकीचे विधान ओळखा. विधान अ. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान लोकसभा अध्यक्ष भूषवतात. विधान ब. लोकसभा अध्यक्ष नियम समितीचे अध्यक्ष म्हणून कार्य करतात. विधान क. लोकसभा अध्यक्षांना त्यांच्या पदावधीची सुरक्षा प्रदान करण्यात आलेली आहे. विधान ड. लोकसभा अध्यक्षांना लोकसभेच्या साध्या बहुमताने पारित झालेल्या ठरावाद्वारे पदावरून दूर करता येते. या प्रश्नाचं उत्तर आहे विधान ड. चूक. आता आपण इतर माहिती पाहू. लोकसभा अध्यक्ष हे पद आपल्या संसदीय लोकशाहीमध्ये महत्त्वाचे पद आहे. लोकसभेचे कामकाज लोकसभा अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली चालते. लोकसभा अध्यक्ष सभागृहाच्या कामकाजासंबंधीच्या तरतुदीचा अर्थ लावतात व त्याबाबत अंतिम निर्णय घेतात. हा त्यांचा अधिकार अंतिम असतो. प्रश्न तिसरा. भारतीय संविधानातील कोणत्या घटनादुरुस्ती कायदा अन्वये एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यांकरिता राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यास संमती दिली आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 4, 7वी घटनादुरुस्ती 1956. आता इतर माहिती पाहू. कलम 153 अन्वये प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल अशी तरतूद केली आहे. मात्र 7व्या घटनादुरुस्तीने एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्याकरता राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यास संमती दिली आहे. प्रश्न चौथा. खालील विधानांपैकी अचूक विधान ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, अचूक विधान म्हणजेच बरोबर विधान. आता विधानांकडे वळूया. विधान अ. राज्य कार्यकारी मंडळामध्ये राज्याचा महाधिवक्ता यांचा समावेश नसतो. विधान ब. घटनात कलम 170 महाधिवक्ता पदांची तरतूद आहे. विधान क. महाधिवक्ता राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून कार्य करतात. विधान ड. महाधिवक्ता हे राज्य सरकारचे पूर्णकालिक वकील असतात. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे विधान क. आता आपण इतर माहिती पाहू. महाधिवक्ता यांची
इतर माहिती. राज्य कार्यकारी मंडळामध्ये राज्याचा महाधिवक्ता यांचा समावेश असतो. घटना कलम 165 मध्ये महाधिवक्ता पदाची तरतूद आहे आणि महाधिवक्ता हे राज्य सरकारचे पूर्णकालिक वकील नसतात. प्रश्न 5. भारतीय राज्यघटनेत विधान परिषदेच्या निवडणुकीची पद्धत कोणत्या कलमाखाली दिलेली आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 1 कलम 171(3). आता आपण विधान परिषदेची माहिती पाहूया. विधान परिषद हे विधिमंडळाचे द्वितीय व वरिष्ठ सभागृह आहे. महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये 78 सदस्य आहेत. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये 78 सदस्य आहेत. विधान परिषदेचे सदस्य अप्रत्यक्षपणे निवडून दिले जातात. विधान परिषदेची सदस्य संख्या विधानसभेच्या सदस्य संख्येवर अवलंबून असते. अशा रीतीने आपण भारतीय संविधानातील महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. तरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.